नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र प्रशांत थेट अमेरिकेमधून काही गोष्टी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर सध्या आपण अमेरिकेच्या कॉमन बस ट्रान्सपोर्टनी निघालेलो आहे. भारतासारख्या इथं प्रचंड प्रमाणात बस उपलब्ध नाही, परंतु ज्या काही बस इथं उपलब्ध आहेत त्या अतिशय प्रॉपरली अशा डिझाईन केलेल्या आहेत. तर तुम्ही माझ्या इथं बघू शकत असाल ही जी एंट्री आहे, तर अशा प्रकारचे हे जे स्टोलर्स आहेत किंवा जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना चढण्यासाठी हा स्पेशल दरवाजाची सोय केलेली आहे. आपण उतरताना बघू की किती लक्झरियस एंट्री याच्यातून आपली केली जाते. त्यानंतर तुम्ही माझ्या मागे इथं बघू शकत असाल की या बसमध्ये हा एसीची सोय केलेली आहे. त्यानंतर ही जी बस आहे ही अगदी लिमिटेड सीटमध्ये ही बस डिझाईन केलेली आहे. त्याचप्रमाणे या बसची केअर करण्यासाठी 2 लोक त्यांची जी आहेत ट्रान्झिट सेंटरची ती लोक यामध्ये आहेत. तर एक ड्रायव्हर आहे आणि दुसरा कंडक्टर नाही, तो आपल्याला सपोर्ट करण्यासाठी हेल्पिंग असा हँड असा माणूस ठेवलेला आहे. आणि अशा प्रकारची सिटिंग अरेंजमेंट आहे. जर एखादा अपंग व्यक्ती समजा या बसमध्ये बसवायचा आहे तर त्याला इथं अशी स्पेशल सोय केली जाते आणि त्याला जे मागे जे दिसत आहेत तर तशा प्रकारे बांधण्याची सोय आहे आणि त्याला प्रॉपरली बांधून इथं ठेवलं जातं. आणि इथं अपंग व्यक्ती, वयोवृद्ध व्यक्ती अगदी ऑक्सिजन सिलेंडर घेऊन सुद्धा ट्रॅव्हल करताना दिसतात, कारण त्यांची तेवढ्या प्रमाणात काळजी या देशामध्ये घेतली जाते. ही बस अतिशय सुरक्षित आणि अतिशय स्वस्त दरात इथल्या नागरिकांच्यासाठी उपलब्ध आहे. परंतु अमेरिकन नागरिक याचा वापर अगदी कमी करताना दिसतात, कारण प्रत्येकाकडे स्वतःची अशी वाहनं आहेत आणि या देशामध्ये हवा तेवढा एसटीचा किंवा बसचा कॉमन प्रवास न झाल्यामुळं, प्रसार न झाल्यामुळं अशा प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्या अगदी कमी प्रमाणात अवेलेबल आहेत. आत्ता जस्टच आम्ही स्थलांतरित झाल्यामुळं आमच्याकडेही अशा प्रकारची कार फॅसिलिटी अवेलेबल नाही, तर आम्हाला स्वतःची भाड्यानं कार करावी लागते. आणि कधी कधी एन्जॉयमेंट म्हणून विकेंडला आम्ही अशा बसनी प्रवास करतो, जेणेकरून या बसनी तुम्हाला अमेरिकेचा आतला पोर्शन जो आहे तो तुम्ही सगळा पोर्शन बघू शकता, काही गोष्टी एक्सप्लोर करू शकता. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन इन्फॉर्मेशनसह. तोपर्यंत बाय.